महाराज घात झाला, महाराज घात झाला. काय रे, काय झालं आहे? महाराज महाराज देवकीला पुत्र झाला आहे. काही क्षणापूर्वीच देवकीच्या महालातून बालक रडण्याचा आवाज आला. म्हणून आमच्या गुप्तहेराने जाऊन पाहिलं तर देवकीला पुत्रप्राप्ती झाली आहे आणि तीच खबर देण्यासाठी मी आलो आहे. काय? देवकीला पुत्रप्राप्ती? वाह! चांगली खबर दिलीस तू. हे घे, बक्षीस. कौस महाराजांचा विजय असो. कौस महाराजांचा विजय असो. धन्यवाद महाराज. जा तू. आज्ञा महाराज. वाह! माझे गुप्तहेर चांगली कामगिरी करतंय. माझ्या प्राण रक्षणासाठी देवकीच्या पोटी जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला मारलंच पाहिजे. या कौसाला मारणारा जन्माला येईल कदाचित, परंतु तो जगणे शक्य नाही. हा कौस त्याचा अंत करील. वेळ घालवण्यात अर्थ नाही. हा असाच जातो देवकी महाराज आणि देवकीच्या अर्भकाचा अंत करतो. कार्याला विलंब नको. मस्त शीघ्र. देवकी बाई छान आहे, द्या माझ्याकडे. अग अग सांभाळून. कळतं मला, दे माझ्याकडे. अगं लक्ष्मी, किती वेळ बघतेस? दृष्ट लागेल. ए गप्प. अगं असं म्हणू नये. चुकलं माझं, मला पण घ्यायचं आहे. लक्ष्मी, दे ना तुझ्याकडे. घे घे. वा छान आहे. आणि का मी पण घेते ना. दे मला. खरंच दृष्ट लागण्यासारखंच आहे. छान छान. देवकी, देवकी. कंस महाराज आले. चला 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 चला. देवकी, देवकी. आपल्या ठरलेल्या करारानुसार तुझ्या पोटी जन्माला आलेले अर्भक माझ्या स्वाधीन कर. पण नाही की भीड नाही. तू देत नसशील तर मला बलप्रयोग करावा लागेल. दे, दादा दे म्हणतो ना. दे. दादा दादा माझ्या शत्रूचा मी असाच अंत करतो. दादा दादा. भगवंता नारायणा. नाही भगवते क्रौर्य. नारायणा, शेवटी करता करविता तू आहेस. नारायणा नारायणा. नारायण नारायण नारायण. तर सज्जन हो, अशा रीतीने कंसाने देवकीचे पुत्र मारले. परंतु प्रत्यक्ष भगवान महाविष्णूंनी श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री देवकीच्या पोटी जन्म घेतलेला आहे. पण तत्पूर्वी कंसापासूनच्या संरक्षणाची सारी योजना योगमायेच्या सहयोगाने प्रत्यक्षात उतरवली आहे. पहारेकरी बसल्या जागी निद्रिस्त झालेले आहेत. सर्वांवर बोल पडलेली आहे. आणि पुढे काय होते ते आपण पाहू. नारायण नारायण नारायण. जागते रहो, जागते रहो, जागते रहो, जागते रहो. पहारे कर्यानो, नीट पहारा द्यायचा. आतापर्यंत आपण एक पहारा दिला आहे. त्याने कंस महाराज खुश आहे. वेळोवेळी बक्षीसही दिला आहे. त्याने कामात कसूर नका करू. कंस महाराजांच्या कृपा प्रसादाला आपण पात्र ठरलो आहे. बोला कंस महाराजांचा विजय असो. बोला कंस महाराजांचा विजय
नेतृत्वामुळेच आमच्याकडून ही नेक कामगिरी होत आहे. आपण फार शिस्तप्रिय आणि राजनिष्ठ असल्याने आम्हाला प्रेरणा मिळते. बोला सेनापतींचा जय हो. बोला सेनापतींचा जय हो. बोला सेनापतींचा जय हो. माझ्या शूर सैनिक दोस्तांनो, कौस महाराजांनी आम्हाला धनधान्य खूप दिलेलं आहे. ते पोशिंदे आहेत. त्यांच्यासाठी आम्ही आमचं बलिदान द्यायला तयार असलं पाहिजे. बोला, असलं पाहिजे की नको? हो हो, आम्ही बलिदान द्यायला सिद्ध आहोत. वाह वाह, माझ्या शूरसैनिकांनो, तुमचा त्याग पाहून दूर भरून आले. खरंच कंस महाराज पोशिंदे आहेत. पोशिंदा असेल तर आम्ही सैनिक आणि प्रजा आनंदाने जगतात. वाह वाह, खरेच तुम्ही शूरवीर आणि राज्यभक्त आहात. तुमच्या या वृत्तीचा अभिमान वाटतो मला. मी पुढील कामगिरीवर जात आहे. मध्यरात्र होत आली आहे. या महालावर नजर ठेवा. कुणीही आलं किंवा गेलं तर त्वरित मला खबर द्या. बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकला तर अति त्वरित मला खबर द्या. लक्ष ठेवा, येतो मी. आज्ञा. अरे, सेनापतीने सांगितल्याप्रमाणे आपण पहारा कडक करूया. जागते रहो, जागते रहो, जागते रहो, जागते रहो. थांबा, 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 थांबा. अरे पहारेकऱ्यांनो, आम्ही देवकी माईच्या दासी आहोत. आम्हाला आत सोडा. अरे खरंच या दासी आहे. त्यांना आपण सोडूया. हो हो, आपण त्यांना हात सोडूया. चला. हो हो, चला चला. हो चला. हो. जागते रहो, जागते रहो, जागते रहो, जागते रहो. नारायण नारायण नारायण. थांबा, 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 थांबा. नारद मुनी, तुम्हाला आत जाता येणार नाही. नारायण नारायण, आत जाता येणार नाही. होय, महाराजांची आज्ञा आहे. आत जाता येणार नाही. नारायण नारायण. आज श्रावण मध्य अष्टमी. आजच्या या शुभमुहूर्तावर कृष्ण अवतार होणार आहे. पण ते या पहारेकऱ्यांना सांगून देऊ नये. तेव्हा इथून जाणंच योग्य असते. नारायण नारायण नारायण. बरोबर पहारेकऱ्यांनो, आत प्रवेश मला नसेल तर निघतो मी. नारायण नारायण. तुम्ही असाच कडक पहारा ठेवा. नारद मुनी, ते तुम्ही सांगायला नको. आम्ही आमचं काम चोख बजावतो. नारायण नारायण. आजपर्यंत बजावलं असेल, पण आज चमत्कार घडला.